आता संपूर्ण परिवार सज्ज आहे. तुमचं स्वागत होम मिनिस्टर मध्ये. हां, तुम्ही मला जरा सांगावं, तुम्हाला कधी असं वाटलं होतं लहानपणी की पुढे जाऊन उर्मिलाचं इतकं नाव होईल किंवा इतके सगळेजण तिला बोलवतील किंवा तिचं गाणं ऐकायला आतुर असतील? वाटलं असं नव्हतं, पण असं म्हणजे व्हावं असं खूप इच्छा होती की हा आवाज जो आपण ऐकतोय घरामध्ये तो बाहेर कधी निघेल, बाहेर कधी निघेल. म्हणजे प्रत्येकाच्या मनातलं ते एक इच्छा होती, तीव्र इच्छा. म्हणजे त्यामुळे ते हे सगळं घडलं असेल. आणि तिच्या स्वतःचं ते खूप मोठं स्वप्न होतं. खूप मेहनती, खूप आमचा आशीर्वादच आहे तिला, पण ती स्वतः खूप मेहनती आहे. उर्मिला, आज दादा बोलताना कसं वाटतंय? तू काय म्हणते? आईनंतर माझ्यासाठी कोणी दुसरं असेल तर ती ताईच आहे. तर त्यामुळे म्हणजे ताई ग्रेट आहे आमच्या घरामध्ये. पण आता असं एक आयुष्यात तुमच्या क्षण येईल की ज्या दिवशी ताईची पाठवणी करण्याची सुद्धा वेळ येईल. तो दिवस कसा असेल तुमच्यासाठी? त्या दिवसाचा विचार केला तर खूप आता दाटून येतं की म्हणजे कसा असेल तो दिवस. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं आता. फक्त इच्छा किंवा ही कल्पना केली तरी सुद्धा बघितलं या संपूर्ण कुटुंबाची काय स्थिती झाली आहे. ताई, या संपूर्ण कुटुंबातला किती एक महत्वाचा घटक आहेस तू बघ. बरं, आता मला जरा त्या हिंदी चित्रपटाविषयी किंवा त्या अनुभवाविषयी सांग. तो अनुभव म्हणजे खूप वेगळा आणि पुन्हा एकदा मोठ्या स्तरावरचा असा होता. मला राजेश मापुसकर जे डिरेक्टर आहेत पिक्चरचे फरारी की सवारीचे, त्यांच्या लहान भावानी मला फोन केला, रोहन मापुसकर यांनी. आणि ते म्हणे आमचं असं चाललंय की तुमच्या आवाजात एक गाणं रेकॉर्ड करायचं, तर तुम्ही ट्रायल द्यायला याल का? आणि मला खूप आवडलं. म्हणलं हो, का नाही येणार, येईन मी. आणि मग मी त्यांच्या स्टुडिओला पोहोचले. राजेश मापुसकर होते. त्यांनी मला गाणं दाखवलं आणि चाल सांगितली मला. त्यांनी त्यावेळेस म्हटलं की सारेगामापतले मी सगळे परफॉर्मन्स तुझे पाहिलेले आहेत आणि त्यातलं जे लल्लाटी भंडार तू म्हटलं होतंस ते आम्हाला अतिशय आवडतं आणि तेच आम्हाला इथे या गाण्यात अपेक्षित आहे. ती एनर्जी आणि तो रस्टिक आणि तो बोल्डपणा आवाजातला, हे आम्हाला तिथेच माझं काम सोपं झालं. मला कळलं की मला काय गायचं आणि मला कसं गायचंय. मग कुठलं होतं गाणं? समोर शब्द कुठले होते? मेरे मरद का मिर्जा सुधारे. मेरे मर्द का मिजाज भारी, वादा करके हिलाया फिरारी, देखे है पुरा कोलीवर, आता थोड़ा तो भाव मला खाऊ दे, मला जाऊ दे, मला जाऊ दे, मुझे जाने दे, हाँ मला जाऊ दे. अरे वा 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 वा. आणि आता मग आम्हाला पुढच्या वर्षी नामांकनांमध्ये त्या हिंदी चित्रपट सृष्टीतल्या झगमगाटामध्ये हे नामांकन असून त्या भव्य दिव्य मंचावरती तुला बक्षीस घेताना आम्हाला बघायला खूप आवडेल. तसं जर झालंच तर मला निश्चित माझ्या आई वडिलांना, माझ्या गुरूंना, सगळ्यांनाच खूप आनंद होईल. गुरूंबद्दल सांग. गुरु मला बदलापूरमध्ये सांगते मी की बदलापूरमध्ये शिफ्ट झाल्यानंतर मला माझे गुरु लाभले, पंडित अच्युत जोशी, ज्यांनी खरोखरच माझं गाणं वाढवलं, फुलवलं. माझ्यातल्या गायकीची जाणीव मला करून दिली. तोपर्यंत खरंच मला माझा सा काय आहे हेच माहिती नव्हतं. गाण्याचा क्लास म्हणजे काय असतो हेच मला माहिती नव्हतं. किती छान. त्यामुळे आता होम मिनिस्टरचा खूप मोठा परिवार, या संपूर्ण परिवाराच्या वतीने तुला शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि भरपूर भरपूर यश तुला मिळू दे, एवढंच नटेश्वराच्या चरणी मागणं करतो. आणि आजचा हा भाग संपवत असताना होम मिनिस्टरची ती मानाची पैठणी झी मराठीकडून तुला देऊन पुढच्या संपूर्ण प्रवासासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. तथास्तु पुणे यांच्याकडून उर्मिलाला ही मानाची पैठणी. वा वा. हा सन्मान फार वेगळा आहे. हो, आणि हा सन्मान मी माझ्या आईला देऊ इच्छिते. तिची खरं ही मानाची पैठणी. वा 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 वा. व्हेरी गुड. किती छान, किती छान. काय म्हणून मी तिला सांगेल का तू किती मोठी झालीच आयुष्यात, तर आई अशीच राह, साधी तशीच राहणार. त्या साधेपणातच इतकी श्रीमंती दडलेली आहे ना आई. आणि ती संस्कृती आणि ते संस्कार आता जेव्हा तिने ती मानाची पैठणी तुम्हाला दिली ना, यामध्येच दिसून आलेले आहेत की आई बाबांनी सुद्धा किती छान संस्कार रुजवलेले आहेत. हे संस्कार कधीही कुठेही वाया जाणार नाहीत. आणि एवढं म्हणून आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी, अशीच एक मानाची पैठणी घेऊन पुढच्या